हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये भरपूर स्वागत करते. तर चला, आता आजचा आहे दुसरा ब्लॉग. तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आपल्या आजपर्यंत ज्या गोष्टीला फुल स्टॉप लागला होता, आजची गोष्ट परत सुरुवात करायचा टाईम आलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता रोज माझे व्हिडिओमधून डेली ब्लॉग शेअर करणार आहे. आणि मी जे काही काम ज्या कामाला फुल स्टॉप लागला होता, तर त्याला कशाप्रकारे सुरुवात होते, ते काम कशाप्रकारे कंप्लीट होतं, तुम्ही नक्की बघा आणि आपल्यासोबत असंच व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. आणि काय वाटतं याच्यावर नक्की मला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तर आता तुम्ही बघू शकता, इथे मी बेड वगैरे उचलला, झाडू वगैरे मारला आणि पहिले पोचा वगैरे मारून घेतला. कारण की मी काल पिल्लूसाठी बनवलं होतं मँगोचं, ती कच्ची कैरी असते ना, तर तिचं ज्यूस म्हणजे शरबत बनवलं होतं. तर त्याने ते पाडल्यामुळे पूर्ण घर चिकट झालेलं होतं. काल पण हात मारला होता, पण तरी पण भरपूर चिकट वाटत होतं. तर मग मी आज सकाळी उठल्याबरोबर झाडू वगैरे मारला आणि फरशी पुसून घेतली. तर मी ते फरशी पुसतच होती, तर पिल्लू लगेच माझ्या हातातून ओढायला लागला, मला मारू दे मम्मी, मला मारू दे मम्मी. तर तुम्ही बघू शकतो कशा प्रकारे पोचा मारत आहे, तुम्ही बघा. आणि काय वाटतं तुम्हाला? मी काही त्याला सांगत नाही, पण त्याला आवड आहे, त्याला आवडतं मारायला. तर त्याने 2-3 वेळेस मारलेला आहे पोचा. तर तो थोडाफार मारतो, तर त्याच्यानंतर मग मी पण चांगला हात परत मारून घेत राहते. कसं राहतं, मुलांचा नाद असतो ना, तर तो पूर्ण होईपर्यंत त्यांचा मनासारखं ऐकावं लागतं. नाही ते मध्ये लुडबुड करतात, नाही तर राग वगैरे भरून जातात. तर आता इथे माझी फरशी वगैरे पुसून झाली आणि आधी तर करायची होती बटाट्याची भाजी. तर आता मी तर बटाटे वगैरे घेतलेले, ते मस्त कट वगैरे करून घेते आणि पटापट बाकीचं काम जे आहे ते आवरते आणि तुमच्यासोबत संपूर्ण व्हिडिओ शेअर करते. त्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी नाही ते भाजी वगैरे कटिंग करत होते, तर त्याचा फ्रेंड पण आला होता. तर ते दोघंजण बोलत होते अभ्यासाबद्दल काहीतरी. तर मग मी ते भाजी वगैरे कटिंग करून झाली आणि मग म्हटलं चला आता मी भाजीला फोडणी देते. तर तुम्ही बघू शकता, मी ते 1-2 कांदे पण कटिंग करून घेतले होते आणि त्या आलूच्या भाजीमध्ये कांदा कटिंग करून कांदा फ्राय करायला टाकलेला आहे. तर आता इथे कांदा वगैरे परतेपर्यंत ते बटाटे मस्त स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहे आणि इथे मी भाजी बनवत आहे. आणि पिल्लूला बटाट्याची भाजी भरपूर आवडते, जास्त करून त्याला तेल मिठामध्ये कलसलेली भाजी आवडते. जी कोरडे कडक बटाटे होतात ना ते, मग मी त्याला कधी कोरडे, कधी पातळ, कधी चटणी, कधी हे, कधी ते देत असते. तर त्याच्या मी जास्तीत जास्त त्याच्या आवडीचं बनवायचा प्रयत्न करते. तर आता इथे भाजी फोडणी घालून झालेली आहे, भाजी पण तयार झालेली. इथे बाकी होत्या चपात्या. तर मग मी फ्रेश झाले आणि पटकन आवरलं. माझा पिनअप करायचं बाकी होतं, पण म्हटलं पिनअपच्या चक्करमध्ये पडले तर माझ्या चपात्या उशीर पण होऊन जाईल. आधीच टाईम झाला होता. तर मग म्हटलं चला ते पीठ वगैरे मांडून घेतलं. पीठ भिजेपर्यंत थोडंसं बाकीचं काम ते आवरून घेतलं आणि तिथे पटापट चपात्या वगैरे करते. आणि तुमच्या पिल्लूंना पण काय काय आवडतं खायला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजपासून माझे मस्तपैकी तुम्हाला असेच छान छान डेली ब्लॉग भेटणार आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि कोणत्या कामाला फुल स्टॉप लागला होता हे पण तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि ते काम कशाप्रकारे चालू होतं आणि कुठपर्यंत मला सोबत साथ देतं तुम्ही नक्की बघा. तर चला, आता इथे माझ्या चपात्या वगैरे चालू आहे. तर तुमचा झाला का चहा नाश्ता नक्की सांगा. आणि तुम्ही पण या आमच्यासोबत बटाट्याची भाजी चपाती खायला. तुम्हाला पण बटाट्याची भाजी आवडते का? कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. तर माझा असा डेली ब्लॉग बघायला आवडेल का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता इथे माझ्या चपात्या वगैरे मस्तपैकी करून झालेल्या होत्या. तर आता मी आणि पिल्लू सोबतच जेवायला बसलो होतो. तर अचानक मला त्याच्या डोळ्यामध्ये दिसलं की तो थोडा लाल पडत आहे. तर मी त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं, तर मला वाटतं आहे की परत त्याला माझ्यासारखा प्रॉब्लेम होतो की काय माहिती का त्याचे डोळे यायला लागले उन्हाळ्यामध्ये, काही कळत नाही आहे. डोळे वगैरे नको यायला, कारण की त्यालाच उगाच त्रास होत राहतो, ताप वगैरे येते. आणि मी पण जे काय काम चालू करायचं परत त्याच्यामध्ये असं म्हणजे लेकरापेक्षा जास्त नाही आपल्याला, पण कसं तेच मग आता बघते काय होतं. लिंबोळ्या आणायला सांगावं लागेल. तर थोडंसं म्हणतो काहीतरी टोचतं आहे म्हणजे डोळ्यामध्ये कचरा वगैरे गेला की काय धुळी नाही होते काय मी त्याला. तर आता इथे पिल्लून मी जेवण करत आहे. तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला.
म्हटलं काय परत परत इकडं तिकडं करूच, तर मग थोडेसे भांडे ते पण घासून घेते आणि जे काय बाकीचे 2-4 कपडे ते पण धुते. आता मीन पिल्लू असते, कालच पिल्लूच्या पप्पाचे कंपनीचा ड्रेस वगैरे धुवून काढला, तर कालच मी जास्त कपडे धुतले होते. तर म्हटलं चला मला ते काम कालच चालू करायचं होतं, पण काही म्हणजे थोडं हलगर्जीपणामुळे तर राहून गेलं. पण म्हटलं आज नाही नाही करायचं हलगर्जीपणा, आज आपल्याला ते कम्प्लीटच करायचं आहे आणि ते समजूनच घ्यायचे. तर मग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर आता इथे आम्ही करत होतो जेवण, तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. हॅलो नमस्कार. तर आता इथं माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि इथं माझ्या गल्लीतली एक मैत्रीण होती, तर ती म्हणजे माझ्या मुलाला घेऊन स्कूलमध्ये गेलेली आहे. आणि आता मी एक फायनल डिसिजन घेतलेला आहे. तर तो काय डिसिजन आहे तर तुम्हाला ते ऐकण्यासाठी कनेक्ट राहावं लागेल आणि सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर मला सांगा की मी जो घेतलेला डिसिजन आहे तर तो बरोबर आहे का, आणि तो डिसिजन तुम्हाला कधी बघायला भेटेल मी तुम्हाला सांगते. तर जो काय मी डिसिजन घेतला आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल, जो माझा नाईटचा हे असेल, म्हणजे 6 वाजेपासून 10 वाजेपर्यंत माझं काय काय असतं सगळं मग संध्याकाळी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आजपर्यंत एवढं तर सांगितलं फायनली की मी आज कोणता डिसिजन घेतलेला आहे आणि तो योग्य घेतला आहे का ते पण सांगणार आहे. तर तुम्ही संध्याकाळचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आत्ताचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जो काय डिसिजन घेतला आहे मी संध्याकाळी शेअर करणार आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.